आहे अक्कलकोट रोड, हा आहे माझ्या शेताचा रस्ता आणि हे शिंदखेडचा रस्ता. हे चालले परत तळ बघायला. तळ्यात पाणी आलंय की हे आमच्याकडच्या भागातला नर्मदी पूर्ण एरिया पाण्याने भरला. पाणी भरपूर झालं. अजून पाऊस आहे म्हणा लागले 2-4 तासानं. हवामान खातं दक्षता समितीचे कॉल आलेले आहेत, घराच्या बाहेर पडू नका, पाऊस मोठा आहे म्हणून. नदी नाले भरून व्हायला लागलेत, रस्ते सगळे गावचे गावं रस्ते बंद झाले. नदीवरून फुलं गेलेले, वड्यावर फुलं गेले, सगळे पाण्यात. हे कमीत कमी 5 फुटाचा खड्डा येते, पूर्ण भरला आहे. बांध फुटला इथं. माती बुडून सगळं वाहून आलं खाली. कुठलं माझं राहणार वरचा हे माझं शेत आहे. तुम्हाला पाणी वरच्या रानातलं पाणी येते खाली. हे सगळं भरलंय इथून. आणि बैलगाडीमध्ये ताडपत्रीमध्ये उडदाची रास ठेवली बघा. वरपूल झालं तर पाणी जाते. त्याच्या पलीकडे माझं शेत आहे. काय अवस्था झाली काम शेतात थोडं पाण्याला. तळ्याची भिंत आहे. वस्ती आहे शेतकऱ्याचा भाषा पावसात तळ भरले. 2019 मध्ये भरलं होतं हे, म्हणजे 5 वर्षामागे तळ भरलं होतं. आता हे एका पावसात भरलं तर हे रानातून येणारं पाणी, शेतकऱ्यांच्या शेतातून येणारं पाणी. ते असं बांध बंधारे सगळे कातरून गेले. सत्यानाश हुआ हमारे गांव का, इद्दू नाश हुआ. यत्ता पानी आया 5 साल के बाद आया तो आया ऐसा आया. देखे तो लोग गच्छ भरया. ये खेता वाले के खेता का वाटोला करया, बंधारे खोड्या. अब गया मेरा खेत 6-7 महीने तो चवड़ में रहने वाला है. इसका क्या नुकसान भरपाई नहीं, क्या नहीं, कई को लेना खेत वहाँ लगीन होगा. तुमचं कुठं आहे शेत? पाण्यातच आता सध्या हे उडीद बिडीत पाण्यातच आता. तेच म्हणलो मालकाचं मुलाखत घ्या म्हणून बोला. किती मुरुम आणले वडून.
अरे 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 हो ये क्या बला खड रस्ता गेला. हे साखर कारखाना आहे. या माळातून सगळं पाणी येते. या रस्त्यानं आलंय. हे शेतकऱ्याचे बांध बंधारे रस्ता बघा. हे शेड शेताचं बांध आणि हे कातरलेलं रान कसा पडवले पाणी. हे पलीकडून माळातून वगैरे पाणी येतंय. हेच आहे बघा आमच्या शिवारातलं धरण म्हणाल तर हरकत नाही. पादर तलाव. या तलावाच्या जीवावरच आमच्या सगळ्या शेती तिकडच्या भागातल्या. आता भरलाय. आणखीन पाऊस पडला काही बोलतात आहे. खूप जुना 1972 साली ह्याला बांधलेला आहे. खूप जुना. याची डागडूजीच्या नावावर नुसतं लिपापोती झालेली आहे. एखादा भरबीळ पडली केली तर सरफुट. हे माझ्या भावा शेत आहे. कांद्याची पेरणी केली इथं. हे पुढं माझं शेत आहे. हे शेत माझं आहे. पाणी यायला का जायला का कळेल. संपूर्ण शेतात पाणी. हे कुरनूर धरणावरचं चित्र आहे. लोक पाणी बघायला आलेत. पाणी इतका अथांग पसरला आहे आता हे 2 वर्ष तर तळ हलणार नाही. या पाण्याचं पूर्ण पसरलंय शेजार पदारच्या गावागावांनी. बावकरवाडी, कुरनूर, मोट्याळ, शिंदखेड, सांगली पाण्याखाली गेलेत. महाग बॅकवॉटर, हन्नूर, पिठापूर, आळी ह्या भागात सुद्धा पाणी पोचलंय. हे सांगवीचं चित्र आहे. सांगवी गावात अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. मैं तुम चाहूं अब हो मैं ले लूं हाँ एवढं पाणी पसरलंय. घरांनी दारांनी पाणी घुसायला लागलंय. गावातले लोक आपल्या देवीची मूर्ती जाग्यावरून म्हणजे जिथे स्टोअर करून ठेवायची तिथून उचलून आता सुरक्षित स्थळी हलवा लागलेत. आणि काही जे स्वयंसेवी संस्था आहेत ते ह्या गावकऱ्यांसाठी फळ वगैरे वाटप करायला लागलेत. हे ट्रॉफिक असं असते जाम झालेला आहे इकडं पाण्यामुळं. रस्ता वाहतूक बंद झाली. ट्रॉफिक लागला आहे रोडला. हे पाणी सांगवीचं पूल आहे. तहसीलदार साहेबांनी जुन्या पुलाच्या 3 मोऱ्या उघड्या केल्या. त्यामुळं खरडून पाणी गेलं तर नदीची खोली वाढी सगळा गाळ वगैरे धुवून जाईल अशा आहे. हे बघा घरातून पाणी. ग्रामस्थ कशा प्रकारचे संकटाला सामोरे जात आहे. बोरी नदीचं पात्र. सावकार नाव कोणाकोणाचे आहे? नदीकाठची शाळा. रोडवर नदीकाठचे रोड आहे. रोडच्या ठिकाणी लोकांनी आपले व्यवसाय सुरू केले. त्यांची टपऱ्या दुकानं पाण्यात गेली. ही वाहतुकीची कोंडी झाली. हे रात्रीच्या वेळेचं शूटिंग आहे. अंधाऱ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जे नदी पात्रात पाणी वाढलं त्यावेळेस ग्रामस्थ सुरक्षेसाठी
रोडवरती येऊन वगैरे लोकांना जनजागृती केली की नदीपात्राच्या शेतात जाऊ नका,